श्रावण पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा. नारळ देवाला अर्पण करायचा, नारळी भात करायचा आणि सण साजरा करायचा, इतकाच या दिवसाचा अर्थ आहे का? खरं पाहिलं तर नारळी पौर्णिमाच्या मागे आपल्या निसर्गाशी, समुद्राशी आणि आपल्या जीवनाशी जोडलेली एक अतिशय सुंदर परंपरा आहे. विशेषतः समुद्रावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी समाजासाठी हा दिवस केवळ सण नसून समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्याकडून सुरक्षिततेची प्रार्थना करण्याचा दिवस आहे. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रापासून काही काळ दूर राहिल्यानंतर नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून पुन्हा नव्या हंगामाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. आणि म्हणूनच या दिवशी समुद्राला नारळ का अर्पण केला जातो? नारळाला श्रीफळ का म्हटलं जातं? या सणाचा श्रावण महिन्याशी आणि भगवान शिवाची काय संबंध आहे? घरच्या घरी नारळी पौर्णिमेची पूजा कशी करता येते आणि या संपूर्ण परंपरेमागचा सुंदर आध्यात्मिक संदेश काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. कारण नारळी पौर्णिमा म्हणजे फक्त एक सण नाही, तो निसर्गाला धन्यवाद देण्याचा, देवाप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा आणि आपल्या परंपरामागचा अर्थ समजून घेण्याचा एक सुंदर दिवस आहे. चला तर मग या पवित्र श्रावण पौर्णिमेचे म्हणजेच नारळी पौर्णिमेचे महत्त्व समजून घेऊया. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि निसर्गाच्या सानिध्याचा महिना. या महिन्यात येणारी प्रत्येक पौर्णिमा आणि प्रत्येक सण आपल्या संस्कृतीशी जोडलेली एक सुंदर आठवण घेऊन येते. अशीच एक विशेष पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा. नाव ऐकलं की सर्वात आधी आठवतो तो नारळ. पण नारळी पौर्णिमा केवळ नारळ देवाला अर्पण करण्याची किंवा नारळी भात करण्याचा सण नाही. या दिवसामागे समुद्राशी जोडलेली एक जुनी परंपरा आहे. निसर्गाप्रती कृतज्ञतेची भावना आहे आणि आपल्या जीवनाला आधार देणाऱ्या शक्तीला नमस्कार करण्याची सुंदर भारतीय पद्धत आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. विशेषतः महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी भागात या सणाला खूप महत्त्व आहे. समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी समाजाचे जीवन समुद्राशी अगदी जवळून जोडलेले आहे. समुद्र त्याच्या उपजीविकेचा आधार आहे. मासेमारी, होड्या, समुद्रातील प्रवास आणि त्यावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय हा त्यांच्या आयुष्याचा भाग आहेत. पावसाळ्यामध्ये समुद्र अनेकदा खवळलेला असतो. मोठ्या लाटा, वारे आणि वादळांमुळे समुद्रात जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या काळात मासेमारीचा व्यवसाय काही काळ थांबवला जातो. नारळी पौर्णिमा आली की समुद्राची पूजा करून पुन्हा नव्या हंगामाची सुरुवात करण्याची परंपरा अनेक किनारी भागात आहे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. समुद्रकिनारी पूजा केली जाते. नारळाला हळद, कुंकू लावले जाते. फुले अर्पण केली जातात आणि समुद्र देवतेसमोर प्रार्थना केली जाते. ही प्रार्थना केवळ स्वतःच्या सुखासाठी नसते. समुद्र शांत राहू दे, वादळांपासून संरक्षण होऊ दे, मासेमारीसाठी समुद्राची कृपा मिळू दे आणि समुद्रात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षितपणे घरी परत आण, अशी मनापासून भावना या पूजेमागे असते. यामध्ये एक अतिशय सुंदर गोष्ट दडलेली आहे. ज्याच्यावर आपले जीवन अवलंबून आहे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. आज आपण शहरात राहत असलो तरी निसर्ग आपल्या आयुष्यापासून वेगळा नाही. आपल्याला मिळणारे पाणी, अन्न, हवा, पाऊस आणि जमीन या सगळ्यांमागे निसर्गाचीच देणगी आहे. म्हणून नारळी पौर्णिमा आपल्याला एक साधा पण महत्त्वाचा विचार सांगते. निसर्गाकडून घेताना त्याचे आभार मानायलाही शिकले पाहिजे. आता या सणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ. आपल्या भारतीय संस्कृतीत नारळाला श्रीफळ म्हटले जाते. कोणतेही शुभ कार्य असो, गृहप्रवेश, लग्न, पूजा, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा देवाला नैवेद्य, नारळाला विशेष स्थान असते. नारळ बाहेरून कठीण असतो पण त्यात आत गोड आणि निर्मळ पाणी असते. यातून एक अतिशय सुंदर आध्यात्मिक अर्थ घेतला जातो. माणसानेही बाहेरच्या परिस्थितीसमोर कितीही कठीण राहिले तरी त्याचे अहंकाराचे प्रतीक मानले जाते. देवासमोर नारळ फोडताना आपल्या मनातील अहंकार, नकारात्मकता आणि चुकीच्या विचारांचा त्याग करण्याची भावना ठेवली जाते. नारळाच्या 3 डोळ्यांमध्ये भगवान शिवाच्या त्रिनेत्राचे प्रतीक पाहिले जाते.
म्हणून श्रावण महिन्यात नारळाला आणि शिवपूजेला एक विशेष धार्मिक भाव जोडला जातो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी अनेक भक्त भगवान शिवाची पूजा करतात. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जाते. देवघर स्वच्छ करून दिवा लावला जातो. भगवान शिवाला जलाभिषेक केला जातो. बेलपत्र, फुले, अक्षदा आणि नैवेद्य अर्पण केला जातो. शिवपूजेच्या वेळी श्रद्धेने म्हणता येणारा साधा मंत्र आहे ओम नमः शिवाय. या 5 अक्षराच्या मंत्रातच भगवान शिवप्रती संपूर्ण समर्पणाची भावना आहे. तसेच महामृत्युंजय मंत्राचाही जप केला जातो. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युमुक्षीय मातृतात. श्रावणातील पूजा करताना मंत्राचा उच्चार करण्यापेक्षा त्यामागची श्रद्धा आणि मनाची एकाग्रता अधिक महत्त्वाची आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी साध्या पद्धतीने मोठी तयारी करण्याची सर्वप्रथम घर आणि देवघर स्वच्छ करावे. देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. श्री गणेशाचे स्मरण करावे. ओम गंग गणपते नमः. त्यानंतर आपल्या कुलदेवताचे आणि इष्टदेवताचे स्मरण करावे. नारळाला हळद कुंकू लावून त्यावर फुलं अर्पण करावीत आणि हा नारळ देवासमोर ठेवावा. नैवेद्यासाठी घरच्या घरी केलेला गोड पदार्थ ठेवता येतो. नारळी पौर्णिमेला महाराष्ट्रात नारळापासून अनेक पारंपरिक पदार्थ केले जातात. त्यामध्ये नारळी भात विशेष लोकप्रिय आहे. तांदूळ, गूळ, ताजा नारळ, वेलची आणि तूप याचा वापर करून केलेला नारळी भात म्हणजे या सणातील गोडवा. काही घरामध्ये नारळी लाडू, खोबऱ्याच्या वड्या, करंजी किंवा नारळापासून बनवलेले इतर पदार्थही केले जातात. पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून प्रसाद कुटुंबातील सर्वांनी घ्यावा. या दिवशी घरात आनंदाचे वातावरण असते. नातेवाईक एकत्र येतात, गोड पदार्थ केले जातात आणि या सणाच्या निमित्ताने कुटुंब एकत्र वेळ घालवते. याच श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन देखील साजरे केले जाते. म्हणून ही पौर्णिमा नात्याच्या दृष्टीनेही विशेष आहे. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा स्वीकार करतो आणि तिच्या सुखासाठी सदैव साथ देण्याची भावना व्यक्त करतो. एकाच दिवशी निसर्गाप्रती कृतज्ञता, देवाप्रती श्रद्धा आणि नात्यांमधील प्रेम या 3 सुंदर भावना एकत्र येतात. नारळी पौर्णिमेच्या परंपरेमध्ये कोळी समाजाची संस्कृती ही विशेष सुंदर आहे. किनारपट्ट्यावरील अनेक भागांमध्ये होड्या सजवल्या जातात. समुद्राची पूजा केली जाते. पारंपरिक पद्धतीने नारळ अर्पण केला जातो. यावेळी वातावरणात उत्साह असतो, पण त्याचबरोबर समुद्राबद्दल मनात आदरही असतो. कारण समुद्र जितका विशाल आणि जीवनदायी आहे तितकाच तो शक्तिशालीही आहे. समुद्राशी रोजचा संबंध असणाऱ्या लोकांना ही गोष्ट चांगली माहिती असते. म्हणूनच समुद्रात जाण्यापूर्वी त्याला नमस्कार करणे, त्याची पूजा करणे आणि त्याच्याकडे संरक्षणाची प्रार्थना करणे ही श्रद्धा त्याच्या जीवनाचा भाग झाली आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपणही या भावनेतून एक छोटासा संकल्प करू शकतो. समुद्रकिनारी असो किंवा घरात निसर्गाचा आदर करण्याचा संकल्प करूया. पाणी वाया घालवणार नाही, प्लास्टिकचा वापर कमी करू, नद्या, तलाव आणि समुद्र स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू. कारण देवाला नारळ अर्पण करणे ही श्रद्धा आहे, पण देवाने निर्माण केलेल्या निसर्गाचे रक्षण करणे ही त्या श्रद्धेची खरी कृती आहे. आपल्या सणाचे हेच वैशिष्ट्य आहे. प्रत्येक परंपरेमागे एखादा जीवनमूल्याचा संदेश असतो. नारळी पौर्णिमा आपल्याला कृतज्ञता शिकवते. आपल्या जीवनाला आधार देणाऱ्या निसर्गाचे आभार मानायला शिकवते. मेहनत करणाऱ्या माणसाचा सन्मान करायला शिकवते आणि आपल्या कुटुंबाशी, आपल्या नात्याशी प्रेमाने जोडलेल्या राहण्याची आठवण करून देते. या दिवशी पूजा करताना आपण देवाकडे अनेक गोष्टी मागतो. आरोग्य, सुख, पैसा, यश, कुटुंबाचे कल्याण. पण त्यासोबत एक प्रार्थना नक्की करूया. देवा, माझ्याकडे जे आहे त्याची किंमत समजण्याची बुद्धी मला दे. संकटात धैर्य दे. माझ्या हातून चांगले कर्मे घडू दे. माझ्या कुटुंबात प्रेम आणि शांतता राहू दे आणि निसर्गाचे रक्षण करण्याची जाणीव माझ्या मनात सदैव ठेव. आपल्या संस्कृतीत एक सुंदर प्रार्थना आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित दुःख भागवेत. अर्थात सर्वजण सुखी असोत, सर्वजण निरोगी असोत,
सर्वांना शुभ आणि मंगल गोष्टी दिसत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये. नारळी पौर्णिमेच्या दिवशी हीच भावना आपल्या मनात ठेवूया. आपल्या घरातील देवापुढे दिवा लावूया, श्रीफळ अर्पण करूया, भगवान शिवाचे स्मरण करूया, समुद्र आणि निसर्गाला मनापासून धन्यवाद देऊया आणि आपल्या प्रियजनांसोबत हा दिवस प्रेमाने साजरा करूया. कारण सण मोठा होतो तो सजावटीमुळे नाही, तर त्यामागची भावना मनापासून जगली की. नारळी पौर्णिमा आपल्याला सांगते, निसर्गाचा आदर करा, देवावर श्रद्धा ठेवा, आपल्या नात्याची आपण सर्वांना नारळी पौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. बनवा. आजचा हा भक्तिमय प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आपली मते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीचे गेले असल्यास मी तुम्हा सर्वांशी माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्ती प्रवासात, नवीन भक्ती कथेसह येतेच आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.